भातखळकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, खरात प्रकरण वाढत चाललेलं आहे. गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. बरेच नवनवे खुलासे या सगळ्या संदर्भात येत आहेत आणि भाजपच्या माजी मंत्र्यांवर सुद्धा आता आरोप होऊ लागलेले आहेत. जयकुमार रावल यांच्या मंत्रालयातून ते पर्यटन मंत्री होते, त्यावेळी 1.5 कोटीचा निधी ईशान्येश्वर मंदिराला दिला अशी माहिती आता विरोधकांकडून मिळते. आरोप केले जात आहेत, चौकशीची मागणी होते. काय भूमिका? हे बघा, विरोधकांनी याच्यात राजकारण करू नये. पहिला मुद्दा, विरोधकांनी आमच्यावर आक्षेप घेण्याच्या आधी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या जलसंपदा मंत्र्यांनी 40 किलोमीटर अंतरावर त्यांच्या ट्रस्टला पाणी दिलं याच्याविषयी बोलावं. मग त्यांनी याला राजकीय रंग देण्याचा घृणास्पद प्रयत्न करावा. आणि त्यामुळे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्ट सांगितलं आहे, याच्यामध्ये जे कोणी इन्वॉल्ड असतील त्यांना कोणालाही वाचवलं जाणार नाही. पण तरीसुद्धा विरोधक नाही त्या गोष्टींचं राजकारण करतायत, कारण विरोधकांचेच हात हे याच्यात बरबटलेले आहेत. हे आता हळूहळू चौकशीच्या अंती स्पष्ट होईल. अंकशास्त्रात तज्ज्ञ असल्याचा दावा खरात करायचा, मात्र गणितातच नापास झाला अशी सुद्धा माहिती शाळेच्या नोंदवहीतून समोर येते. किती घृणास्पद आणि किती धक्कादायक आहे खरातचं सगळं प्रकरण? नाही, अत्यंत घृणास्पद अशा प्रकारची ही सगळी हे आहे. आणि आपली समाजव्यवस्था किती भोंदूबाबांच्या मागे लागते, किती किडलेली आहे, हेच यातून स्पष्ट होतं आहे. पण याचं राजकारण करण्याचा सुद्धा प्रयत्न विरोधक करतायत. हे सुद्धा विरोधकांच्या सडलेल्या मनोवृत्तीचं फार मोठं निदर्शक आहे. नक्कीच यामध्ये सरकारी काही अधिकारी आहेत, त्यांची सुद्धा आता जी प्रतिनियुक्ती आहे ती सुद्धा थांबवण्यात आलेली आहे. कसं पाहता एकंदरीत ज्यांची नावं समोर येतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल? 100% सगळ्यांवर कारवाई होईल आणि कारवाई झालीच पाहिजे. मग ते IAS अधिकारी असतील, नाही तर IPS अधिकारी असतील किंवा राजकारणी असतील, आणि ते कुठल्याही पक्षाचे असतील, या सगळ्यांवर कारवाई केली जाईल याची तुम्ही खात्री बाळगा. सुनील तटकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. विरोधक आता त्यावरून सुद्धा टीका टिप्पणी करतायत. म्हणतायत की निष्पक्षपाती पद्धतीने या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, राजकीय दबाव कोणी टाकता कामा नये. म्हणून तर SIT राज्य सरकारने पहिल्या दिवशी नेमलेली आहे. पोलिसांनी हे प्रकरण प्रोॲक्टिव्ह होऊन खणून काढलेलं आहे. तक्रारकर्त्यांना काउन्सिलिंग करून त्यांच्या तक्रारी येतील याच्याकडे सरकारने लक्ष घातलं. हा आरोपी फॉरेनला जाऊ नये म्हणून सरकारने 20 दिवसापूर्वीच लुकआउट सर्क्युलर आपणून त्या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की सरकारची चौकशी ही अत्यंत प्रामाणिकपणाने आणि चांगल्या भावनेने चालली आहे, हे तरी आता विरोधकांनी मान्य करावं. विजय वडेट्टीवार म्हणतात की खराच्या जीवाला धोका आहे, त्याचा कधी एन्काउंटर होऊ शकतो. वडेट्टीवारांना म्हणा, विधानसभेत जरा लक्ष द्या आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर बोला. उगीच भलत्या गोष्टीवर बोलून त्यांना खराची एवढी चिंता का पडली आहे? हे बदलापूरचा एन्काउंटर झाला त्यावेळेला सुद्धा यांना एन्काउंटर झाल्याचा आनंद नव्हता. यांना त्या रेपिस्ट माणसाचा जीव गेला याचं यांना दुःख होत होतं. आणि त्यामुळे विरोधकांना म्हणावं, राजकारण करताना कुठल्या स्तरावर तुम्ही जाताय याचा जरा विचार करा. नक्कीच आपण पाहतो अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झाला होता, तो आता बारामतीला वर्ग केला आहे. रोहित पवार यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची पण भेट घेतलेली आहे. कसं पाहता एकंदरीत? बघा, CID इन्क्वायरी चालू आहे, CBI इन्क्वायरीची मागणी केली गेलेली आहे, DGC आपली इन्क्वायरी करते. पण दुर्दैवाने रोहित पवार हे चमकेशगिरी करतायत. कालही सभागृहात मी पाहिलं, अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख नव्हता त्याच्यावरच ते बोलत राहिले. आणि त्याच्यामुळे अशा मार्गाने त्यांना जर का असं वाटत असेल की स्वर्गीय अजित पवारांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे येईल, तर ते भलत्या भ्रमामध्ये आहेत, एवढंच त्यांना मी सांगेन. नक्कीच आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा. विरोधकांची जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विरोधकांची भूमिका ही संभ्रमित अवस्थेतली होती. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचे प्रश्न सोडवण्याची जास्ती आस लागलेली होती. आणि निम्म्या विरोधकांचे नेत्र लागले पहिलं तरी, कधी आम्हाला भाजप घेत आहे अशा मनस्थितीत ते कायम असतात. धन्यवाद आमचे बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.